मी वसंत पांडुरंग चोपडे, श्री पाई हायस्कूल जलम, तालुका शेगाव, डिस्ट्रिक्ट बुलढाणा. क्लास 9. विषय राज्यशास्त्र. प्रकरण 3. भारताची सुरक्षा व्यवस्था. मागील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी अभ्यास केला. परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात, हेही आपल्याला समजले. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवरील एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. भारतानेही अशी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केली असून या प्रकरणात आपण तिचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने विचारात घेणार आहोत. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्राची बनलेली आहे. ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्षही होतात. राष्ट्रामध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणीवाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय कराराचे पालन न करणे, परस्पराशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशातून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची काही अन्य कारणे असू शकतात. राष्ट्रामध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकरण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते. परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. आक्रमक राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याने राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. याला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात. राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग. राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे, कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्राकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता आहे व तो कोणाकडून आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते. हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे, शस्त्रास्त्र निर्मिती, संरक्षण दलाचे आधुनिकीकरण व ती अद्ययावत करणे इत्यादी मार्ग अवलंबले जातात. युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणे व राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते. म्हणून काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात. भारताची सुरक्षा यंत्रणा भूदल, नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या 3 दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे. भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते, तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते. भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. या 3ही दलांवर संरक्षण मंत्रालयाचे नियंत्रण असते. भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील 7व्या क्रमांकाचे मानले जाते. भूदलाच्या प्रमुखाला जनरल असे म्हणतात. नौदलाचे प्रमुख ॲडमिरल असतात, तर वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हणतात. या 3ही प्रमुखांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात.
भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत, कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचे प्रतिनिधित्व करतात. लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तीनही संरक्षण दले अद्ययावत असावीत, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत. संरक्षण दलातील सर्व श्रेणीच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे, यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत. उदाहरणार्थ, पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी, दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज इत्यादी. निमलष्करी दले. भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ती पूर्णतः लष्करीही नसतात व नागरीही नसतात, म्हणून त्यांना निमलष्करी दले असे म्हटले जाते. संरक्षण दलांना सहाय्य करणे हे त्यांचे प्रमुख काम असते. सीमा सुरक्षा दल, तटरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, जलद कृती दल यांचा निमलष्करी दलात समावेश होतो. रेल्वे स्थानके, तेल साठे, पाणी साठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलाची असते. तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीचे व्यवस्थापन करण्यात त्यांचा सहभाग असतो. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलावर असते. सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. भारताच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायात संरक्षण देणे, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यातील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते. बॉम्बस्फोट, दंगे यामुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे NCCची स्थापना करण्यात आली आहे. यात शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींना सहभागी होता येते.